चला तर मंडळी, लहान मुलांच्या टिफिनसाठी एकदम हेल्दी आणि झटपट होणारी मूग डाळीची रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी इथे आपल्याला 1 कप मूग डाळ रात्रभर भिजत घालायची आहे। तुम्ही 2 ते 3 तास भिजत घातला तरी देखील चालेल। डाळ भिजल्यानंतर त्यावरचं पाणी काढून टाकायचं आणि संपूर्ण डाळ एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे। अर्धा कप दही घालून पाणी न टाकता आपल्याला हे बॅटर मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। वाटून घेतलेलं बॅटर एका बाउल मध्ये काढून घ्यायचं आणि आता यामध्ये आपण पाव चमचा हळद, 1 चमचा लसूण हिरवी मिरचीचा ठेचा, 1 चमचा अख्खे जिरे घालायचं, चवीपुरतं मीठ घालून छान असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर बारीक चिरलेला कोबी, कांदा, टोमॅटो घालून मिक्स करून घ्यायचं। तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता। अगदी पाव चमचा खायचा सोडा घालून परत एकदा मिक्स करायचं आणि इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली। त्यावरती चमचाभर तेल घालायचं, थोडीशी तीळ घालून 1 ते 2 पळी बॅटर घालून मूग डाळीचे पॅनकेक तयार करून घ्यायचे। वरची बाजू सुकली का थोडंसं तेल आणि तीळ लावून दुसऱ्या बाजूने पण छान असं खरपूस शेकून घ्यायचं। वरून एकदम क्रिस्पी, आतून एकदम जाळीदार असे मूग डाळीचे हेल्दी पॅनकेक बनवून तयार झालेत। मुलांच्या टिफिनसाठी एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।